Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, let's continue bridge course activities of year 2023-24. In today's video we shall discuss day 3 bridge course activity of standard 10 subject English and topic of this activity is listen and present. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे की ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटीचा अभ्यास करीत आहेत. ऑलरेडी आपण डे 1 अँड डे 2च्या ॲक्टिव्हिटीज कव्हर अप केलेल्या आहेत आणि आज आपण डे 3ची ॲक्टिव्हिटी बघतोय आणि टॉपिक ऑफ द ॲक्टिव्हिटी आहे लिसन अँड प्रेझेंट. ऐका आणि ऐकलेलं ते परत प्रेझेंट करा. हे कशा प्रकारे ॲक्टिव्हिटीज आहे ते त्याचे पूर्ण एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघावं लागेल. लेट्स गो. राईट, लिसन अँड प्रेझेंट. आपण टीचरनी बोललेलं ऐकतो किंवा एक कोणीतरी प्रेझेंटेशन दिलेलं आहे ते आपण केअरफुली ऐकतो आणि ते परत आपल्या भाषेमध्ये आपण काय विचार करू त्याच्यावरती ते रिफ्लेक्ट करायचं असतं. लर्निंग आउटकम, याच्यामधून लर्निंग आउटकम म्हणजे विद्यार्थी काय शिकणार आहेत आजच्या ॲक्टिव्हिटीमधून. रिफ्लेक्ट ऑन व्हॉट इज हर्ड ऑर प्रेझेंट. त्यांच्यासमोर जे काय प्रेझेंट केलेलं आहे, जे काय दाखवलेलं आहे किंवा विद्यार्थ्यांनी जे काही ऐकलेलं आहे, दे विल एबल टू रिफ्लेक्ट इट. ते ऐकलेलं स्वतःच्या भाषेमध्ये त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायला शिकणार आहेत. बघा, काही एक्झाम्पल दिले ते आपण एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. राईट, लर्निंग ॲक्टिव्हिटी और एक्सपिरियन्स इथे दिलेला आहे. एक्झाम्पल दिलेलं आहे. टीचर आस्क स्टुडंट टू लिसन अटेंटिव्हली. टीचर विद्यार्थ्यांना सांगतात की तुम्ही काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐका. थिंक अँड रिफ्लेक्ट. जे ऐकलेलं आहे त्याच्यावरती विचार करा आणि विचार करून रिफ्लेक्ट प्रतिक्रिया किंवा प्रतिबिंबित व्हा किंवा तुमचं मत व्यक्त करा. आता इथे एक आर्टिकल आहे, पॅसेज आहे आणि त्या पॅसेजचं नाव आहे यू आर जीनियस. तू खूपच बुद्धिमान आहेस, अतिशय हुशार आहेस. काय आहे पॅसेज किंवा हे आर्टिकल काय आहे आपण बघूया. देर इज अ स्टोरी अबाउट हाऊ अल्बर्ट आइन्स्टाईन वॉज ट्रॅव्हलिंग टू युनिव्हर्सिटीज. एक अल्बर्ट आइन्स्टाईन इज वन ऑफ द ग्रेट सायंटिस्टबद्दल एक स्टोरी सांगितली जाते की ते कशा प्रकारे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये ट्रॅव्हल करून तिथे भेट द्यायला जायचे, म्हणजे प्रवास करून तिथे व्हिजिट द्यायला जायचे. कशासाठी? गिविंग लेक्चर्स ऑन हिज फेमस थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी. तिथे त्या युनिव्हर्सिटीजमध्ये जाऊन, विद्यापीठामध्ये जाऊन त्यांची जी थेअरी होती, थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी, त्या रिलेटिव्हिटी थेअरीवरती ते आपले प्रेझेंट किंवा लेक्चर तिथे तेथील स्टुडंट्सला देत असे. वन डे, एक दिवस काय झालं, वाईल ऑन देअर वे टू युनिव्हर्सिटी, ते ट्रॅव्हलिंग करीत होते त्यांच्या पर्सनल कारमधून आणि ते युनिव्हर्सिटीला जात असताना ऑन द वे रस्त्यामध्ये द ड्रायव्हर सेड, त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर त्यांना म्हणाला, काय म्हणाला, डॉक्टर आइन्स्टाईन, आय हॅव हर्ड दॅट लेक्चर मोर दॅन 30 टाइम्स. डॉक्टर आइन्स्टाईन, तुमचे मी लेक्चर्स 30पेक्षा जास्त वेळ ऐकलेलं आहेत, मोर दॅन 30 टाइम्स. मग पुढे आय हॅव लर्न इट बाय हार्ट. तुम्ही प्रत्येक वेळी सेम लेक्चर दिलेलं आहे आणि ते माझं पूर्ण बाय हार्ट झालेलं आहे, पूर्ण पाठांतर झालेलं आहे. तुम्ही कशा प्रकारे बोलता, काय बोलता, हे आय नो एव्हरीथिंग, मला सर्व काही माहिती आहे. अँड बेट आय कुड गिव्ह इट माय सेल्फ. मी तुमच्याशी चॅलेंज लावतो की तुमचं लेक्चर आहे तसं मी स्वतः देऊ शकतो. बघा, तो अल्बर्ट आइन्स्टाईनचा टॅक्सी ड्रायव्हर तो त्यांना बोलतो. वेल, आय विल गिव्ह यू द चान्स सेड आइन्स्टाईन. आइन्स्टाईन म्हणाला, ठीक आहे, मी तुला एक संधी देतो. कोणती संधी? दे डोंट नो मी ॲट द नेक्स्ट कॉलेज. ज्या कॉलेजमध्ये मी जाणार आहे त्या कॉलेजमध्ये मला कोणीही ओळखत नाहीत. नोबडी नोज मी. सो वेन वी गो देअर, वेन वी गेट देअर, जेव्हा आपण तिथे जाणार, आय विल पुट ऑन युअर कॅप. मी तू ड्रायव्हर बनेन, तुझी कॅप मी घालेन ॲज अ ड्रायव्हर म्हणून. ओके. अँड यू इंट्रोड्यूस युअर सेल्फ ॲज मी. तू पुढे जाऊन स्टेजवरती जाऊन तू स्वतः इंट्रोड्यूस करायचं की मी आइन्स्टाईन आहे, म्हणजे तू आज लेक्चर द्यायचं आहे आणि तुझी जागा मी घेणार आहे. स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. अँड गिव्ह द लेक्चर. तिथे जाऊन तू लेक्चर दे. आइन्स्टाईन कंटिन्यूड. आइन्स्टाईन पुढे बोलू लागला. ॲट द हॉल, त्या युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचले, कॉलेजमध्ये हॉलमध्ये गेले. आइन्स्टाईननी त्याची कॅब, ड्रायव्हरची कॅब घातली ॲज अ ड्रायव्हर म्हणून. द ड्रायव्हर गेव आइन्स्टाईन्स लेक्चर सो वंडरफुली. आणि विशेष म्हणजे त्या ड्रायव्हरनी हॉलच्या स्टेजवरती जाऊन खूप छान प्रकारे लेक्चर दिलं. आइन्स्टाईन ज्याप्रमाणे देत असेल तशाच प्रकारे. दॅट ही डिडंट मेक एनी मिस्टेक्स. बोलताना काही चूक केली नाही कारण त्याने खूप वेळ ऐकलेलं असतं. पुढे काय होतं, वेन ही फिनिश ही स्टार्टेड टू लिव्ह. लेक्चर कंप्लीट केलं आणि तिथून स्टेजवरून निघून जाऊ लागला, खाली उतरू लागला.
started to leave, but one of the professors stopped him. तेवढ्याच मध्ये ऑडियन्समध्ये बसलेले प्रोफेसरने त्याला थांबवलं आणि अँड आस्क हिम अ क्वेश्चन, आणि त्याला एक प्रश्न विचारला आईन्स्टाईनला, पण तो आईन्स्टाईन नव्हता, ड्रायव्हर होता. विच वॉज व्हेरी डिफिकल्ट, आणि जो काही प्रश्न तो विचारला तो खूपच कठीण होता. द एम ऑफ द क्वेश्चन वॉज नॉट गेनिंग नॉलेज बट एम्ब्रॅसिंग आईन्स्टाईन. त्या प्रोफेसरनी ज्या उद्देशाने तो प्रश्न विचारला त्याचा उद्देश असा होता की त्या आईन्स्टाईनला म्हणजे नॉलेज त्याच्यामधून मिळणार नव्हतं, पण आईन्स्टाईनचे एक प्रकारचं अपमान करण्यासारखं होतं. त्याला एक काय बोलतो आपण, त्याला एम्ब्रॅसमेंट, त्याला लाजीरवाणं, त्याला येत नाही असं त्याला दाखवायचं होतं आईन्स्टाईनला. या प्रकारचा तो क्वेश्चन होता. द ड्रायव्हर थॉट फास्ट. तो प्रश्न विचारल्याबरोबर ड्रायव्हरने खूप वेगाने मनामध्ये विचार केला आणि तो ड्रायव्हर काय आन्सर देतो बघा. द आन्सर टू दॅट प्रॉब्लेम इज सो सिम्पल ही सेड. तो बोला हा प्रश्न तुम्ही जो मला विचारला खूपच सोपा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर खूप इझी आहे. आय एम सरप्राईज यू हॅव टू आस्क मी. तुम्ही मला हा एवढा इझी क्वेश्चन विचारल्याचं मला आश्चर्य वाटतं. इनफॅक्ट शो यू जस्ट हाऊ सिम्पल इट इज. मी तुम्हाला सांगतो तुम्ही विचारलेला प्रश्न उत्तर एवढं सिम्पल आहे. आय एम गोइंग टू आस्क माय ड्रायव्हर टू कम अप हिअर अँड आन्सर युअर क्वेश्चन. मी हे पण सांगू शकतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझा ड्रायव्हर देखील देईल. त्याला पुढे बोलवतून बघा, तो देऊ शकतो तुमच्या क्वेश्चनचा आन्सर. द आईन्स्टाईन स्टूड अप अँड गेव इन्क्रेडिबल आन्सर. आईन्स्टाईनला पुढे बोलवलं आणि त्याचं म्हणजे अविश्वासाने विश्वास बसला नाही एवढं परफेक्ट उत्तर दिलं टू द क्वेश्चन ऑफ दॅट प्रोफेसरने विचारलेल्या प्रश्नाचं. वाईल ट्रॅव्हलिंग बॅक तो इन्सिडेंट संपला आणि ते दोघेजण परत घरी जायला निघाले. डॉक्टर आईन्स्टाईन सेड टू हिज ड्रायव्हर. तेव्हा ड्रायव्हरला डॉक्टर आईन्स्टाईन म्हणाले, यू आर जिनियस. तू खरोखरच बुद्धिमान आहेस. आवडली ना स्टोरी. आता हे पूर्ण तुम्ही काळजीपूर्वक ऐकलेलं आहे, तुम्हाला समजलं आहे आणि त्याच्यावरती काही ते क्वेश्चन दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही तुमचं मत व्यक्त करायचं आहे. राईट युअर स्टोरी लिसनिंग एक्सपिरियन्स. जी स्टोरी तुम्ही ऐकलं तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही इथे सांगायचा आहे विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. आता विचार करा, तो बघूया तुम्ही मनामध्ये तयार करा तुमचा आन्सर. टाईप ऑफ द स्टोरी. ही जी स्टोरी आपण ऐकली ती कोणत्या प्रकारची आहे. इज इट रिअलिस्टिक म्हणजे खरी स्टोरी आहे, इमॅजिनरी की काल्पनिक आहे, की फॅबल एक म्हणजे गोष्टीसारखे पर्यंतच्या गोष्टी असते फॅबल स्टोरी त्या प्रकारे. सेकंड क्वेश्चन आहे द क्वालिटीज ऑफ आईन्स्टाईन आय लाईक. तुम्ही काय म्हणाल की आईन्स्टाईनचे कोणते गुण तुम्हाला आवडले ते लिहायचे आहेत. थर्ड पॉईंट आहे क्वालिटीज ऑफ द ड्रायव्हर इन द स्टोरी आय लाईक. त्या स्टोरीमधला जो ड्रायव्हरचे क्वालिटीज मला आवडले ते कोणते तुम्ही लिहा. अँड फोर्थ क्वेश्चन इफ आय वेर इन प्लेस ऑफ आईन्स्टाईन. मी जर त्या आईन्स्टाईनच्या ठिकाणी असतो व्हॉट आय वुड डू. मी काय केलं असतं. तुम्हाला रिफ्लेक्ट करायचं आहे, लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन राईट द मॉरल ऑफ द स्टोरी. या स्टोरीमधून आपण काय शिकणार, काय मॉरल नैतिक गुण कोणते क्वालिटीज आपण शिकवू शकतो. आता याचा आन्सर मी एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे, आपण आन्सर बघूया. द स्टोरी इज रिअलिस्टिक. ॲक्च्युली खरी स्टोरी घडलेली आहे. स्टोरी इज रिअलिस्टिक. आता आईन्स्टाईनकडून कोणते गुण आपण घेणार. आईन्स्टाईन आय लाईक विच क्वालिटीज आय लाईक. तर तुम्ही ते असं म्हणू शकता आय लाईक आईन्स्टाईन्स ह्युमिलिटी. आईन्स्टाईनचा जो गुण आहे क्वालिटी ह्युमिलिटी म्हणजे विनयशीलता, नम्रता. अँड विलिंगनेस आणि त्याची इच्छाशक्ती. टू लेट समवन एल्स शाईन म्हणजे दुसऱ्याला आपल्याबरोबर भले तो ड्रायव्हर असू दे त्याला पुढे येऊन त्याच्यामधली जी चमक आहे त्याच्यामधली जी बुद्धिमत्ता आहे ती इतरांसमोर दिसू देत. ही जी इच्छा आहे दिस टू क्वालिटीज आय लाईक. ह्युमिलिटी अँड विलिंगनेस टू लेट समवन एल्स शाईन. द ड्रायव्हरबद्दल ड्रायव्हरचे कोणते गुण आवडले. द ड्रायव्हर इम्प्रेसेस मी विथ देअर कॉन्फिडन्स. ड्रायव्हरचा कॉन्फिडन्स मात्र मला आवडला. क्विक थिंकिंग पटकन विचार करणं. अँड ॲडॅप्टेबिलिटी म्हणजे ॲडजस्टमेंट करून घेणं अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. दिस क्वालिटीज ही आपण इथे व्यक्त केलेत. इफ आय वेर इन आईन्स्टाईन. जर मी आईन्स्टाईनच्या ठिकाणी असतो आय वुड बी प्राऊड. मला खरोखर खूप अभिमान वाटला असता. अँड ॲक्नॉलेजेस द ड्रायव्हर्स इंटेलिजन्स. आणि मी ॲक्नॉलेज केलं असतं, मी ॲक्सेप्ट केलं असतं त्या ड्रायव्हरची इंटेलिजन्स, त्या ड्रायव्हरची बुद्धिमत्ता. ओके. नेक्स्ट मॉरल ऑफ द स्टोरी. द मॉरल ऑफ द स्टोरी इज दॅट इंटेलिजन्स कॅन बी फाउंड इन अनएक्सपेक्टेड प्लेस. बुद्धिमत्ता ही अनपेक्षित कोणत्याही ठिकाणी तुम्हाला
भेटू शकतो, सापडू शकते. अँड इट्स इम्पॉर्टंट टू बी हंबल, आणि हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही नम्र राहा. अँड गिव अदर्स अ चान्स टू शो देअर ॲबिलिटी, इतरांनासुद्धा संधी द्या त्यांची क्षमता शो करण्यासाठी, दाखवण्यासाठी. सो दिस वे यू कॅन रिफ्लेक्ट. हे तुमच्या मनाने आणखीन वेगळं आन्सर तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया. प्रॅक्टिससाठी दिलेलं आहे ते. रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन, खाली एक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, अँड पर्सन, व्यक्तीबद्दल, वेगवेगळ्या व्यक्तीबद्दल, अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता इन्फॉर्मेशन कशी आहे बघा. फर्स्ट पर्सन आहे, व्यक्ती आहे ऋत्विक. ऋत्विक एन्जॉयज, ऋत्विक खूप आनंद घेतो कशामध्ये, परफॉर्मिंग अँड लाईक्स रायटिंग टू, त्याला रायटिंग करायला आवडतं आणि जसं स्टँडअप कॉमेडियन परफॉर्म देतात ना पुढे जाऊन जोक्स वगैरे बोलणे, विनोदी या प्रकारे. ही लव्स टेलिंग जोक्स, हावेवर ही इज नॉट व्हेरी कीन म्युझिक अँड डझंट वॉन्ट टू गो कॅम्पिंग. त्याला म्युझिक आवडत नाही किंवा एखाद्या कॅम्पिंगला आवडत नाही, जसं एखाद्या ट्रेकिंगला जाणं, ते कॅम्प टेंट करून राहणं, असं त्याला आवडत नाही आहे. नेक्स्ट आहे नताशा, रिअली लाईक्स कुकिंग. नताशाला दुसरी व्यक्ती आहे पर्सन, तिला कुकिंग आवडते. अँड लव्स बिईंग आउटडोर्स, त्याला आउटडोर्स बाहेर जायला आवडतं. अँड शी इज नॉट इंटरेस्टेड इन साईट सीइंग, वेगवेगळे साईट सीइंग बघायला आवडत नाही, पण वॉन्ट्स टू कॅम्प, पण तिला कॅम्प करून तिथे थांबायला आवडतं. वेअर शी कॅन फॉरगेट अबाउट सोशल मीडिया, जे की सोशल मीडियापासून ती दूर राहील, जसे आजकालची सोशल मीडिया आहे. अँड वाईल शी इज देअर, तिथे राहत असताना ती कॅम्प करून तिथे तिला आवडतं. नेक्स्ट पर्सन दॅट इज मल्हार, लाईक्स ॲडव्हेंचर, त्याला ॲडव्हेंचर म्हणजे साहसी, काहीतरी वेगळं करून दाखवायला आवडतं, धाडसी. अँड गोईंग टू ऑन ट्रिप, ट्रिपला जायला आवडतं. अँड लव्स ट्राईंग टू न्यू थिंग्स, बट नवीन गोष्टी काहीतरी ट्राय करायला आवडतात. बट लाईक्स टू चूज व्हॉट ही डज, त्याला ते काम करायला, त्याला जे आवडतं ते करायला आवडतं. ही वूड लाईक टू गेट क्वालिफिकेशन ॲट द एंड ऑफ द कॅम्प, कॅम्पच्या नंतर शेवटी त्याला त्यातून काहीतरी क्वालिफिकेशन म्हणजे काहीतरी शिकायला आवडतं, क्वालिटी अक्वायर करायला आवडते. आता याच्यावरती प्रश्न विचारला आहे, व्हॉट डू यू थिंक अबाउट अबाव पर्सन्स. हे जे 3 पर्सनबद्दल ते सांगितलेले, त्यांची वेगवेगळी इच्छा काय आहे, त्यांना काय लाईक्स अँड डिसलाईक्स, याबद्दल तुम्ही काय विचार करता. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, डू यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द अबाव पर्सन्स लाईफस्टाईल. हे वेगवेगळ्या व्यक्तींची जी वेगवेगळी लाईफस्टाईल आहे, त्या लाईफस्टाईलशी तुम्ही ॲग्री आहात, सहमत आहात की असहमत आहात, आणि का. आता बघा, विचार करण्यासारखं आहे. इथे एक ॲन्सर आपण दिलेला आहे, एक तेच ॲन्सर सर्वांचं असेल असं नाही, पण एक एक्झाम्पल म्हणून. ऋत्विक, आता ऋत्विकबद्दल म्हटलेलं आहे, ऋत्विकबद्दल तुमचं रिफ्लेक्शन तुम्ही या प्रकारे देऊ शकता. ऋत्विक एन्जॉयज परफॉर्मिंग अँड रायटिंग बट डझंट लाईक म्युझिक ऑर कॅम्पिंग. इफ दॅट मेक्स देम हॅपी, जर त्याला याच्यामधून आनंद मिळत असेल, देअर लाईफस्टाईल इज व्हॅलिड, त्याची लाईफस्टाईल व्हॅलिड आहे, योग्य आहे. So you can reflect like this. Next, Natasha loves cooking and being outdoors and wants to disconnect from social media during campaign. If that brings them peace, जर याच्यामधून तिला पीसनेस, शांतता मिळत असेल, their lifestyle is valid. ती सुद्धा लाईफस्टाईल तिच्यासाठी योग्यच आहे. मल्हार एन्जॉयज ॲडव्हेंचर, ज्याला मल्हारला ॲडव्हेंचर करायला आवडतं, अँड वॉन्ट्स टू सम कंट्रोल ओव्हर देअर चॉईसेस, त्या चॉईसेसच्या अनुसार तो करतो आहे. वाईल ऑल्सो वॉन्टिंग टू गेन क्वालिफिकेशन, वेगवेगळ्या प्रकारची क्वालिफिकेशन म्हणजे आपण त्याला बघा, ती क्वालिटीज आपण त्याला म्हणू शकतो. क्वालिफिकेशन म्हणजे पात्रता, त्याला ती मिळवायला आवडते. इफ दॅट हेल्प्स देम, जर याच्यामध्ये त्याला मदत मिळत असेल कशासाठी, टू ग्रो पर्सनली, स्वतःची पर्सनॅलिटी ग्रो करण्यासाठी, अँड प्रोफेशनली, देअर लाईफस्टाईल इज व्हॅलिड. म्हणजे प्रत्येकाला त्याच्यानुसार आपण व्हॅलिड किंवा ॲग्री होऊ शकतो. आफ्टर ऑल एंडिंगला म्हणू शकतो, वेदर ॲग्री ऑर डिसॲग्री, येस आय ॲग्री विथ देअर लाईफस्टाईल. कारण ईच पर्सन्स हॅज देअर ओन इंटरेस्ट, प्रत्येकाचा आपला स्वतःचा इंटरेस्ट असतो, मग त्याला आपण डिसॲग्री म्हणून चालू शकत नाही. अँड इट्स इम्पॉर्टंट टू रिस्पेक्ट टू दोज डिफरन्सेस, टू दोज देअर लाईफस्टाईल, आपण त्याच्या लाईफस्टाईलचा रिस्पेक्ट करायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. सो दिस वे यू कॅन रिफ्लेक्ट, अशा प्रकारे तुम्ही स्वतः रिफ्लेक्ट होऊ शकता. तुम्हाला होमवर्कसाठी एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. विथ द हेल्प ऑफ द इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही मदत घेऊन काय करू शकता, फाइंड आउट ऑडिओ स्टोरी बुक्स तुम्ही फाइंड आउट करा नेटवरती, अँड लिसन टू द स्टोरी फॉर्म इट, स्टोरी बुक्स, स्टोरी ऐका, अँड थिंक ओव्हर इट अँड राईट युअर न्यू व्ह्यूज ऑफ द स्टोरी. ऑडिओ बुक्स ऐका, त्याच्या स्टोरी, शॉर्ट स्टोरीज ऐका, आणि त्याच्यावरती तुमचं मत व्यक्त करा इंग्लिशमध्ये.
तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ किंवा आजची ॲक्टिव्हिटी डे 3ची तुम्हाला निश्चितपणे समजलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. याची PDF मी लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण डे 4ची ॲक्टिव्हिटी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत विश यू गुड डे. टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.